नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारती करिअर अकॅडमी जालना यामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत पोलीस भरतीचा जो काही पेपर आहे, या पोलीस भरती 2024 करता आपण जवळपास 5000 प्लस प्रश्नांचं टार्गेट दिलेलं आहे. अतिसंभाव्य प्रश्न आहेत, ज्यामध्ये आपण प्रत्येक प्रकार यामध्ये घेणार आहोत. ठीक आहे. तर म्हणून हे सगळे प्रश्न जे काही आहे सिरीज आहे ती पाहण्याचा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा. प्रश्न मॉडरेट आहेत, काही प्रश्न सोपे आहेत, काही प्रश्न अवघड आहेत. जेव्हा तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ पाहणार त्यावेळेस तुम्हाला प्रश्नांचं लेव्हल कळेल. तसेच यामार्फत आम्ही तुम्हाला त्याची पी-डी-एफ पण पाठवू. ठीक आहे. पी-डी-एफ पण पाठवण्याचा प्रयत्न करतो. ऑनलाईन टेस्ट जी काही आहे, ऑनलाईन टेस्ट पण आम्ही पाठवू तुम्हाला. त्यामुळं आपल्याला फक्त काय करायचंय, व्हिडिओ पूर्ण बघायचे आहेत आणि काही अडचणी असतील तर त्याबद्दल आम्हाला काय करायचे तर फोन करून तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. तर आमचा क्रमांक जो आहे तो तुम्हाला पाहायला मिळेल 9405 82 87 42 हा तुम्ही आमचा क्रमांक घेऊन आम्हाला काय करू शकता तर संपर्क करू शकतात, हे लक्षात घ्या. त्यामुळं आपण वेळ न घेता आपण हा पहिला जो काही प्रश्न आहे हा पहिला प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. बघा, पहिला प्रश्न खूप इझी होता. खालीलपैकी सममूळ संख्या कोणती? सोपा आहे. हे सर्वांना सांगता येणार आहे. लक्षात घ्या, असे प्रश्न म्हणजे आपलं रिझल्ट येणार नाहीत. लक्षात घ्या, फक्त हे काय करतील, तुम्हाला मार्क्स वाढवण्याचा प्रयत्न करतील. म्हणून आपण जे काही प्रश्न आहेत पुढे अजून छान छान प्रश्न आहेत, ते सगळे प्रश्न पाहावेत. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. एका वहीची किंमत 25 रुपये, अशा 25 वह्यांची किंमत किती? बघा, एक वही केवढ्याची आहे? 25 रुपयाची. तर 25 वह्या किती रुपयाची असतील? एक्स. म्हणून एक्स ची किंमत काढायची असेल तर काय होईल बघा, 25 गुणाकारामध्ये 25. आपल्याला सर्वांना गुणाकार येत असेल याचा, 25 गुणिले 25 किती येतो? 625. पर्याय क्रमांक 2 हे त्यातलं पर्याय उत्तर आपल्याला सांगता येतं. ठीक आहे. आपण अशी भूमितीची सुद्धा सिरीज घेणार आहोत. त्यामुळं हे सगळे व्हिडिओ पाहून तुम्हाला काय करायचे आहेत, चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न पण करायचा आहे. एका चौरसाची परिमिती 60 सेंटीमीटर, तर बाजू किती सेंटीमीटर असेल? आता सर्वांना तर माहिती आहे चौरसाचे क्षेत्रफळ, चौरसाची परिमितीचं काय सूत्र आहे तर? मग चौरसाच्या परिमितीचं काय सूत्र आहे बरं? चौरसाची परिमिती गुणिले बरोबर 4 गुणिले बाजू. झालं. इथं फक्त काय करा, किंमत टाकून द्या. आता इथं किंमत काय टाकायची बघा, तुम्हाला इथं किंमत टाकायची आहे जी किंमत दिसते परिमितीची ती, म्हणजे किती आहे? 60 बरोबर 4 गुणिले बाजू. ठीक आहे. इथं बाजू घेऊन टाकू आपण. बाजू हा 4 इथं गुणाकारात आहे, बरोबर आहे. इकडे कुठे जाईल तो? खाली भागाकारामध्ये जाईल. म्हणजेच बाजू बरोबर काय भेटेल आपल्याला? बाजू बरोबर 15 सेंटीमीटर. 15 सेंटीमीटर आपल्याला बाजू भेटणार आहे. लक्षात घ्या, याचं उत्तर येतं 15 सेंटीमीटर, जे पर्याय क्रमांक 1 मध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर आहे. हे सूत्र आहे, लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो. या सूत्राचा आधार घेऊन आपण जेव्हा जेव्हा परिमितीवरून तुम्हाला दिलेली असेल तेव्हा तेव्हा हे सगळ्या गोष्टीचा आधार घेऊन तुम्हाला त्याला काय करता येतं, सोडता येतं. म्हणून हे सूत्र लक्षात ठेवा किंवा हे सूत्र लिहून घेण्याचा प्रयत्न करा. बेसिक प्रश्न आहेत, अतिशय बेसिक प्रश्न आहेत. म्हणून व्हिडिओ पॉज करून जे काही नवीन विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांसाठी विशेषतः हे प्रश्न कामी येतील. बघा, पुढचा प्रश्न काय दिसतोय तुम्हाला? आयताची लांबी दिलेली आहे 2.5, रुंदी 3.5 आहे. त्याची परिमिती किती? आता आपल्याला माहिती आहे आयताची परिमिती. काय सूत्र आहे बघा? आयताची परिमिती बरोबर 2 गुणिले कंसामध्ये लांबी अधिक रुंदी असं आपल्याकडे सूत्र आहे. ओके. बरं, चला किंमत टाकायच्यात फक्त, बाकी काहीच नाही. किंमत टाकून देतो मी. बघा, किंमत टाकून दिली तर आयताची परिमिती काढायची आपल्याला. आयताची परिमिती, ठीक आहे, आयताची परिमिती बरोबर 2 गुणिले कंसामध्ये किती आहे? 2.5 अधिक 3.5. 2 गुणिले दोघांची बेरीज करायची. हा 0.5 हा 0.5 म्हणजे 10 होईल. हा 6 ला 1, 3 2 5 आणि 1 6 होईल. ठीक आहे. म्हणजे 6 गुणिले 2 बरोबर 12 सेंटीमीटर असं त्याचं उत्तर यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं पर्यायी उत्तर आपल्याला सांगता येतं. हे सुद्धा इथं सूत्र आहे, लक्षात घ्या. हे सुद्धा काय आहे? सूत्र आहे आपल्याला इथं. हे सूत्र सुद्धा तुम्ही लिहून घेऊ शकता. या सूत्राचा वापर करून तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा होता. म्हणून आयताची परिमिती बरोबर काय आहे? 2 कंसात लांबी अधिक रुंदी. ठीक आहे. पुढचा प्रश्न. पहिल्या क्रमांकावर 10 विषम संख्येची बेरीज किती?
आता बरेच विद्यार्थी अशी मांडतील 1 अधिक 3 अधिक 5 अधिक 7 अधिक डॉट डॉट अशा पद्धतीने. पण असं काहीच न करता लक्षात घ्या, पहिल्या क्रमवार हे पण सूत्र आहे. पहिल्या क्रमवार विषम संख्याची बेरीज. आता पहिल्या क्रमवार विषम संख्येची बेरीज काढण्याचं सूत्र काय आहे? n गुणिले n म्हणजेच किती? 10 गुणिले 10 म्हणजेच 100. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपल्याला सांगता येतं. म्हणजेच पहिल्या क्रमाने येणाऱ्या ज्या काही विषम संख्या आहेत यांची जर तुम्ही बेरीज केली तर ती बेरीज किती येते? 100. त्याला आपण काय सूत्र आहे? n गुणिले n किंवा n चा वर्ग. पुढचं 1 ते 100 मधील मूळ संख्या किती? आता हे पाठ करा. 1 ते 100 मध्ये जवळपास टोटल किती मूळ संख्या आहेत? 25 मूळ संख्या आहेत. ओके, हे आपलं उत्तर झालं. त्यानंतर 1 ते 50 मध्ये जर विचारले असत्या तर तुम्ही सांगायचं होतं 15 मूळ संख्या आहेत. किती मूळ संख्या आहेत? 15. बर, समजा त्यांनी 1 ते 30 सांगितलं तर तुम्ही सांगायचं 10 मूळ संख्या आहेत. किती येतं? 10 मूळ संख्या. त्यांनी जर सांगितलं 50 ते 100 किती आहेत? 50 ते 100 किती आहेत म्हणलं तर 10 मूळ संख्या आहेत. ओके, तर हे गट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. आपला प्रश्न फक्त एवढाच आहे, 1 ते 100 मध्ये किती मूळ संख्या आहेत? तर किती आहेत? 25 मूळ संख्या आहेत, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न. ते काय म्हणले बघा, 20 रुपये किमतीचा पेन 25 रुपयास विकला तर शेकडा नफा किती? आता सिंपल आहे, शेकडा नफा काढायचा आहे आपल्याला. शेकडा नफ्याचं काय सूत्र आहे बरं? शेकडा नफा बरोबर नफा छेदामध्ये खरेदी किंमत गुणाकारामध्ये 100. एक नेहमी लक्षात ठेवा, शेकडा नफा आणि शेकडा तोटा दोन्ही कशावर काढावा लागतो आपल्याला? खरेदी किमतीवर. मग 20 रुपये किमतीचा पेन 25 रुपये विकला म्हणजे 20 रुपये काय झाली त्याची खरेदी किंमत. 25 रुपयाला विकला म्हणजे 5 रुपये नफा गुणाकारामध्ये 100. ठीक आहे, 20 एक 20, 20 पंचे 100 म्हणजेच 5 गुणिले 5 बरोबर किती? 25%. 25% काय आहे त्यामध्ये? शेकडा नफा आपल्याला सांगता येतो. 25% लिहायचं. हे सूत्र हे लक्षात ठेवा, शेकडा नफा आणि शेकडा तोटा काढण्याचं. नफा काढत असताना वरती फक्त नफा हे वापरा आणि तोटा काढताना वरती काय वापरायचं आहे तुम्हाला? तोटा वापरायचा आहे. बस एवढं सूत्र तुम्हाला तिथे वापरायचं आहे. मग आता इथं काय केलं त्यांनी? गुणाकार पण दिला आणि बेरीज पण दिली. मग अगोदर नियमानुसार कोण होईल? गुणाकार. यांचा गुणाकार करून घेऊ. यांचा गुणाकार जर केला तर तो काय येतो? 5. म्हणजेच तो गुणाकार आला असता 500, पण पॉइंट नंतर दोन संख्या आहेत म्हणून इथं आपण काय केलं असतं? पॉइंट वापरला असता. 0.5 अधिक किती याला? 5. म्हणून याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर 5.00 अधिक 0.50 म्हणजे 0.5 यालाच आपण काय म्हणतो? 5.5. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपल्याला त्यातलं सांगता येतो. तिसरा प्रश्न बघा, सॉरी 9वा प्रश्न आहे. दोन संख्येचा गुणाकार 180, त्यातली एक संख्या किती आहे? 15. तर दुसरी संख्या कोणती? आता सिंपल सूत्र असं याचं, पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर किती? गुणाकार. दोन संख्येचा गुणाकार. आता याच्यामध्ये पहिली संख्या किती आहे बघा आपल्याकडं? 15. दुसरी काढायची आपल्याला. ठीक आहे, बरोबर काय येईल इकडं? 180. दुसरी संख्या जशाला तशी 180. हे 15 भागाकारात जातील आणि याला जर भाग दिला तर किती येतो? 12. म्हणजे दुसरी संख्या किती आहे? 12 आहे. दुसरी संख्या घ्यायची होती आपल्याला 12. ठीक आहे, तर या पद्धतीने आपण काय करू शकतो? त्याला फाईंड करू शकतो. 12 उत्तर यायला पाहिजे होतं. ठीक आहे, 3, 9, 27, 81 चा लसावी किती? आता ह्या पटीतल्या संख्या आहेत. ठीक आहे, पटीतील संख्या. आता पटीतील संख्या जर असतील म्हणजे कशा बघा, ही याच्या पाड्यात आहे, ही याच्या पाड्यात आहे आणि ही पण याच्या पाड्यात आहे, म्हणजेच पटीतील झाल्या त्या. मग पटीतील संख्या म्हणजे मोठी संख्या काय असतो? मोठी संख्या असतो लसावी. मोठी संख्या काय असतो? लसावी. आणि लहान संख्या काय असतो?
मसावी. आपल्याला त्यांनी सांगितलं मोठी संख्या कोणती, सॉरी लसावी किती, मग लसावी म्हणजे मोठी संख्या किती त्यातली 81, मग 81 उत्तर आहे त्याचं. आता 1 किलोमीटर मध्ये किती मीटर असतात, आता सिंपल आहे, 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर, सिंपल होत आहे, 1000 मीटर असतात. पुढे काय म्हणले, 2 मीटर बाजू असलेल्या घन आकाराच्या भांड्यात किती लिटर पाणी बसते. आता आपल्याला काय काढायचे, घनफळ काढायचं. घनफळ बरोबर बाजूचा घन, बाजू किती दिलेली आहे 2, 2 चा घन बरोबर 8 घन मीटर. आता 8 घन मीटर म्हणजेच किती, 8 गुणिले 1000 बरोबर 8000 लिटर. आपले उत्तर यायला पाहिजे पर्याय क्रमांक सी, 8000 लिटर. खालीलपैकी 4 न भाग जाणारी संख्या कोणती. आता 4 न भाग जाणारी संख्या कोणती असेल, तुम्हाला माहिती शेवटचे 2 डिजिट 4 च्या पाड्यात आले पाहिजे. आता हे 45 4 न भाग जाणार आहेत का, नाही. बरं, 34 4 न भाग जाणार आहेत का, नाही. 25 4 न भाग जाणार आहेत का, नाही. मग हे 3 जर नसतील तर हा पर्याय काय आहे, 4 न भाग जाणारा आहे. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे त्याचं. ठीक आहे, सिंपल प्रश्न. खालीलपैकी 1,00,000 ही संख्या कोणती. आता इथं वाचा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष. आपल्याला 1 लक्ष म्हणले हे 10 लक्ष आहे, सोडून द्यायला कटे. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, ही 1 लक्ष आहे. बर, आणि किती आहेत पुन्हा 10,000, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हा काय त्यातला बरोबर पर्याय आपल्याला सांगता येतो. अलग लक्षामध्ये. सॉरी, इथं काय झाला, तो एकक, दशक, शतक, हजार, हे 1,000 आहे. 1 लक्ष 1,000 आहे, म्हणजे हा पर्याय सुद्धा नाही. इथं गेलात तर हा सुद्धा पर्याय नाही. मग इथे जातो बघा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 1 लक्ष आणि 10,000. सॉरी, आपला पर्याय क्रमांक 4 आहे इथला. ओके, 4 उत्तर करून घ्या त्याचं. बघा, रामला 100 एकर शेती, त्यातली 1/4 शेती ज्वारी आहे. मग आपण ज्वारी काढून घेऊ, ज्वारीची शेती. आता ज्वारीची शेती जर काढायची असेल तर 100 चे 1/4 म्हणजेच किती आली, 25 एकर. किती आली, 25 एकर. बर, आता ते काय म्हणले, तर उरलेली शेती कशाची आहे, गव्हाची. आता गव्हाची शेती किती उरली, मग आता 100 एकर मधून 25 एकर गेले तर खाली किती उरले रे, 75 एकर. मग 75 एकर काय आहे तुमची शेती गव्हाची. दोनच आहेत ना तिथे, एक तर ज्वारी आहे आणि दुसरं काय आहे, गहू. म्हणून उरलेली शेती 75 एकर आहे, ती आहे गव्हाची. 25% 25 म्हणजे किती, आता 25 2,500% म्हणजे भागाकारात काय येईल, 100 गुणिले 25 झालं. हे 2 0 2 0 कॅन्सल झाले, म्हणजेच काय येईल, 25 गुणिले 25 बरोबर 625. उत्तर घ्या 625 त्यातलं. कारण हे टक्क्याचा अर्थ काय असतो, भागाकारात 100. पुढचा, एका टोपलीत 12 15 20 माळा तयार केल्यास, फुले, ठीक आहे, फुले, त्यांच्या माळा तयार केल्यास प्रत्येक वेळी 2 फुलं उरतात. मग आपण त्यांचा लसावी काढू, 12 15 20 यांचा लसावी जर काढायचा असेल तर सर्वांना भाग जाणारी कोण संख्या आहे बरं, इथं कुणीच नाही. मग 5 न भाग देऊ आपण, 12 ला भाग जात नाही, 5 त्रिक 15 5 चोक 20, नंतर 4 न भाग देऊ. ठीक आहे, बघ, 4 त्रिक 12, 3 दशाला तसा, 4 एक 4, नंतर 3 न भाग देऊ, 3 एक 3 एक आणि इकडं 1. आता काही संख्या नाही, म्हणजे 5 गुणिले 4 गुणिले 3 हा काय झाला त्यांचा लसावी. आणि मग हा लसावी जर तुम्ही काढला तर 5 चोक 20, 20 त्रिक 60 हा काय येतो त्यांचा लसावी. आता हा झाला त्याचा लसावी 60. आपल्याला त्यांनी सांगितलं प्रत्येक वेळी 2 फुलं होतात, म्हणजे 60 अधिक 2 बरोबर किती, 65. तर उत्तर येईल त्याचं 62. खालीलपैकी कोणती संख्या 20 चा वर्ग आहे. आता 20 चा वर्ग म्हणजेच काय येईल, 20 चा वर्ग म्हणजेच 20 गुणिले 20 बरोबर 400. सिंपल प्रश्न घेतलेत, लक्षात घ्या आपण.
सर्व विद्यार्थ्यांना ते सोडवता येतील अशाच पद्धतीचे प्रश्न आहेत. काही प्रश्न आहेत अवघड. आता हा बघा एक प्रश्न काय म्हणते, 68% लोक आहेत मराठी जाणणारे. बरं, हिंदी भाषा जाणणारे किती येतं? 64% लोक आहे आणि दोन्ही भाषा न जाणणारे 28% लोक आहेत. गावात एकूण भाषा जाणणारे आहेत 696, तर गावची लोकसंख्या किती? बरं, आता आपण काय करू बघा, हे जे आहेत 68% काय आहेत? 68% लोक मराठी येणारे आहेत, मराठी येते. ठीक आहे. बर, त्यानंतर किती आहेत? 64%. हे 64% यांना काय येते? हिंदी येते. आणि त्याच्यानंतर 28% लोक आहेत ज्यांना मराठी पण आणि हिंदी पण येत नाही. मग आपल्याला हे येत नाही वाले आहेत ना, तर आपल्याला किती लोकांना भाषा येते हे काढावं लागेल. मग 72% लोकांना काय होते? 72% लोक काय आहेत? भाषा येणारे. मग 72% लोक जर भाषा येणारे असतील तर आपण काय करायचं? 68 अधिक 64 मायनस किती? 72. ठीक, 68 मधून 72 गेले, अधिक वजा वजा राहिले किती? 4. मायनस मध्ये 4 गेले तर खाली किती राहिले? 60. म्हणजे 60% लोकांना काय होते? दोन्ही भाषा येतात. दोन्ही भाषा काय होतात? येतात. आता दोन्ही भाषा जर येत असतील तर मग आपण म्हणू 60% म्हणजेच किती? 696. तर 100% म्हणजे किती? x. मग इथं जा आता, 696 गुणाकारात 100 भागाकारामध्ये 60, 0 0 कटला, 6 1 6, 6 1 6 1 6. ठीक आहे, याला भाग देता येईल आपल्याला. बघा 6 ने भाग गेला तिथे कितीचा झाला? 6 1 6. गावची एकूण लोकसंख्या किती असं म्हणलंय तुम्हाला? 68% आहेत, 64% आहेत, 28. दोन्ही भाषा न जाणणारे 28% आहेत. 28 म्हणल्यानंतर हे 2 टाकले तर 30, 70 72 झाला. ठीक आहे, 68 मधून 72 मधून 68 गेले तर -4 आले. 60. 60% लोकांना भाषा येते. 60% म्हणजे किती येते इथं बघू. 6 1 6, 6 1 6, खाली किती राहिले? 3, 6 6 36, 0. 1160 लोक आहेत ज्यांना काय होते? भाषा येते असं आहे. आपल्याकडे पर्याय मात्र इथं दिसत नाही अलग लक्षामध्ये. बघूया आपण काय चुकलंय आपलं तर. ठीक आहे, यामध्ये आपल्याला सांगता येईल काय चुकलंय, बघूया. ओके, आपलं इथे मिस्टेक झालेली बघा. ठीक आहे, आपल्याकडे असा पर्याय आलेला नाही. आपण यामध्ये पुन्हा एकदा बघून घेऊ काय येतं. तर 68% आहेत, 64% पण आहेत, 28% न जाणणारे आहेत, न भाषा जाणणारे आहेत. म्हणजे 72% काय असतील त्यातले जाणणारे असतील. म्हणजे ह्या दोघांची बेरीज केली आणि यातून हा मायनस केला तर किती आले? 60%. 60% म्हणजेच किती येते? 696. तर 100% म्हणजे किती? 0 ने 0 कटला, 6 1 6, 6 1 6, 3 उरले, 6 6 36, 0. 1160 आपल्याकडे पर्याय नाही. ठीक आहे, आपण हा पर्याय करून घ्या तिथं 1160 चा. ठीक आहे, पुढचा प्रश्न. आता राजेशला एका परीक्षेत 30% गुण मिळाले, तो 26 गुणांनी काय झाला? नापास. आणि दिनेशला त्याच परीक्षेत 22% गुण मिळाले, तो 50 गुणांनी नापास झाला. आता 30% पडले तरी नापास किती आहे? 26 गुण काय आहे? नापास. त्याच्यानंतर याला किती पडले? 22% पडले, तरी पण हा काय झाला? किती गुणांनी? 50 गुण घेऊन काय झाला? नापास. आता लक्षात घ्या, दोघं पण नापासच झाले. ठीक आहे, पण यांच्या टक्क्यामध्ये किती टक्क्याचा फरक पडला आपल्याला सांगता येईल? 8 टक्क्याचा. मग 8 टक्क्यासाठी किती गुण कमी झाले तुमचे? 24. मग 100% किती होतील? x. मग आपण असं म्हणायचं हे 8% म्हणजेच किती आहेत? याच्यातला फरक म्हणजे 24 गुण आहेत.
8% म्हणजेच किती आहे तर 24 गुण. तर 100% म्हणजे किती? म्हणजेच 24 गुणाकारात 100 भागाकारात 8, 8 त्रिक 24 म्हणजे किती येतं? 300 गुण येते. ठीक, 300 गुणांचा पेपर होता, तो 300 करा तिथं. एका संख्येत 40 मिळवण्याऐवजी त्यातून चुकीने 40 वजा केले गेले तर चूक उत्तर हे बरोबर उत्तराच्या किती टक्के असेल? बघा, 40 मिळवायचे होते, बरोबर उत्तर किती आलं असतं बघा. 100 समजा होते आणि 40 मिळवले तर उत्तर किती आलं असतं? 140. चूक उत्तर काय झालं? 40 वजा झाले, म्हणजे 100 मधून 40 वजा झाले तर उत्तर किती आलं? 60. आता ते काय म्हणले? चूक उत्तर हे म्हणजे 60 हे बरोबर उत्तराच्या म्हणजे 140च्या किती टक्के, म्हणजे भागाकारात काय येईल? 100. 0 ने 0 कटला, हा वर जाईल, तो खाली येईल. ठीक आहे. 60 गुणिले 100 भागाकारामध्ये 14 बरोबर काय येईल? x. आता 2 न भाग देऊ, याला 7 चा जाईल आणि याला कितीचा जाईल? 5 चा. म्हणजे 6 पंचे किती झाला तो? 30 भागाकारामध्ये 7. 7 चोक 28, खाली किती उरले? 2. 7 दोन्ही 14, खाली किती उरले? 6. ठीक आहे. 0 7 8 56, म्हणजे 42.8 वाला जो आहे तो पर्याय फक्त एकच दिसतो इथं, तो म्हणजे 42.85. बघा, आपण x मानलं, लक्षात संख्या काय मानली? ती संख्या आपण काय मानली? 100 मानली. मग 100 ऐवजी त्यांनी काय सांगितलं होतं? 40 मिळवायला सांगितलं होतं, म्हणजे बरोबर उत्तर किती आलं असतं? 140. चुकीनं 40 वजा झाले, म्हणजे उत्तर किती आलं? 60. आता म्हणले ते चूक उत्तर, हे चूक उत्तर हे म्हणलं म्हणून बरोबर आलं. बरोबर उत्तराच्या म्हणजे किती? 140च्या किती टक्के? याला सॉल्व्ह केलं तर काय येईल उत्तर तुमचं? 42.85. बघा, एक टाकी 2 लिटर प्रति 5 सेकंद दराने भरते व त्याच वेळी 1 लिटर प्रति 10 सेकंद दराने बाहेर जाते. 90,000 लिटर क्षमतेची टाकी असेल तर ती भरण्यास किती वेळ लागतो? आता बघा, इथं दाखवतो मी ते. ठीक आहे. 5 सेकंदात किती भरायला लागली? 2 लिटर. म्हणून एका मिनिटात किती भरते बघा. आता इथं लिहितो मी. 5 सेकंदात 2 लिटर, तर एका मिनिटात किती व्हायला लागली ती? बघा, एका मिनिटात भरायला लागलं तिच्यामध्ये, याला 12 ने गुणावं लागेल, म्हणजेच 24 लिटर पाणी भरते 1 मिनिटात ना. हे 5 सेकंद आहे. 5 ला 60 करण्यासाठी कितनं गुणावं लागेल? 12 न. म्हणजे याला पण 12 न गुणावं लागेल. 24 लिटर पाणी काय होतं? टाकीत भरतं. बरं. पुढं काय म्हणलेत बघा ते. 10 सेकंदाला 1 लिटर काय होतं? बाहेर जातं. मग 1 लिटर जर बाहेर चाललं तर एका मिनिटामध्ये किती चाललं रे? आता बघा इथं, एका मिनिटामध्ये किती चाललं? एका मिनिटामध्ये चाललं 6 लिटर. याला 6 ने गुणावं लागेल, याला 6 ने गुणावं लागेल, म्हणजे 6 लिटर पाणी काय होतं? बाहेर जातं. बाहेर जाते. बर, आता आपण असं म्हणू, एका मिनिटाचं जर गणित लावलं हे सगळं, एका मिनिटामध्ये टाकीत एका मिनिटात टाकीत काय व्हायला लागलं बघा. एका मिनिटात टाकीत काय व्हायला लागलं? फक्त 18 लिटर पाणी पडतं. 18 लिटर पाणी पडते. कशामुळं? कारण पडायला होतं किती? 24 लिटर, पण खाली किती चाललं होतं? 6 लिटर. म्हणजे 24 मधून 6 गेलं म्हणजे खाली किती राहिलं? 18 लिटर. आता टाकीची क्षमता किती आहे? आपल्याला माहिती आहे 90,000 लिटर टाकीची क्षमता आहे. ठीक आहे. किती आहे? 90,000 लिटर. आणि किती भरायला लागलं एका मिनिटाला? 18. 18 पंचे 90, म्हणजेच 5,000 मिनिटं लागतील ती टाकी भरायला. ठीक आहे. पर्याय क्रमांक ए हे त्याचं उत्तर आहे, 5,000 मिनिट. इथं काय म्हणले? 3, इथं 4 गेलं, इथं 4, इथं 4. 37वा पद कोणतं म्हणते? बरं, ठीक आहे. पहिलं पद मांडून घ्या. बरं, आता 37 पैकी एक मांडलं म्हणजे खाली किती राहिले? 35. प्रत्येक पदात कितीचा फरक आहे? 4 चा. 3 अधिक 35 दोन्ही 70, 140. दोघांची बेरीज करा, 143. चॅनलला लाईक करत चला, सबस्क्राईब करत चला, विद्यार्थ्यापर्यंत पाठवत राहा, कारण अतिशय महत्त्वाची प्रश्न आहेत
आपले काही प्रश्न सुरुवातीला सोपे घेतलेत, मात्र नंतर प्रश्न मात्र पेपरच्या दृष्टीने प्रश्न आहेत हे लक्षात घ्या. पहिल्या रांगेत 18 खुर्च्या आहेत, दुसऱ्या रांगेत 21 आहेत, तिसऱ्या रांगेत 24 खुर्च्या आहेत, चौथ्या रांगेत 27 आहेत, अशा 25 रांगा आहेत. ठीक आहे. बरं, किती खुर्च्या असतील? 25व्या रांगेत किती खुर्च्या असतील? बरं, काढून घेऊ आपण. पहिल्या रांगेत 18, दुसऱ्या रांगेत 21, नंतर 24, नंतर 27 ... 25व्या रांगेतील. आता 25व्या रांगेतील काढायचे असतील तर पहिल्या रांगेतल्या मांडल्या अधिक टोटल रांगा किती राहिल्या? आता 25 पैकी एक मांडली तर 24. प्रत्येक रांगेत किती गेल्या? 3. मग 18 अधिक 72 दोघांची बेरीज केली तर किती? 90. मला सांगा 90 वाला पर्याय फक्त एकच एवढा. इथं नाही, इथं नाही, इथं नाही, म्हणजे हा पर्याय असेल. आता संपूर्ण नाट्यगृहात किती खुर्च्या आहेत? आता एकूण खुर्च्या काढायच्या असतील तर काय सूत्र आहे बघा. पहिल्या रांगेतील खुर्च्या अधिक शेवटच्या रांगेतील खुर्च्या भागिले 2 गुणाकारामध्ये काय येतील? एकूण रांगा किती येतं? 25. यांची बेरीज करा. 108 भागाकारामध्ये 2 गुणिले 25. याला जर सॉल्व्ह केलं किती? 54 गुणिले 25. 25 चोक 100 हातचे किती आले? 10. 25 5 125 आणि 10 किती? 135. म्हणजे पर्याय क्रमांक हे जे काही दिसतं ते पर्याय उत्तर तुमचं बरोबर. बघा, पहिले 20 किलोमीटरचे अंतर ताशी 10 किलोमीटर वेगाने, त्यापुढील 20 किलोमीटरचे अंतर 12 किलोमीटर वेगाने आणि राहिलेले 20 किलोमीटर अंतर ताशी 15 किलोमीटर वेगाने कापले तर या प्रवासातील सरासरी वेग किती? आता याला जर सोडवायचं असेल तर लक्षात घ्यायचं खूप मोठं विश्लेषण आहे. म्हणून आपण इथे सोडवत असताना डायरेक्ट त्याला सोडवण्याचा प्रयत्न करू. हे असं 10, 12 आणि किती? 15 या तिघांचा गुणाकार जर केला असा इथे 10 गुणिले 12 गुणिले 15 तिघांचा गुणाकार करा. त्यानंतर दोघांचा गुणाकार करा 120 अधिक नंतर काय करता येईल आपल्याला? नाहीतर आपण काय करू, त्याला सिंपल कन्सेप्ट नुसार जाऊ. ओके, बघा आपल्याला सरासरी काढायचं आहे. सरासरी बरोबर काय आहे? एकूण अंतर भागिले एकूण वेग. आता एकूण वेळ काढू. पहिलं 20 किलोमीटर अंतर 10 ने, म्हणजे पहिलं 20 गेलं 10 ने, याचा अर्थ किती तास लागले? 2 तास. बर, दुसरं 20 गेले कितीने? 12 ने. ओके, अधिक त्याच्यानंतरचं 20 कितीने गेले? 15 ने. ह्या दोघांचा एकूण वेळ काढून घेऊ आपण. ठीक आहे, दोघांचा एकूण वेळ काढायचा असेल तर 4 ने भाग दिला 4 25, 4 त्रिक 12, 5 ने भाग दिला 5 चोक 20, 5 त्रिक 15 म्हणजेच 9 भागाकारात 3 म्हणजेच 3 तास. याचा अर्थ असा झाला टोटल अंतर होतं तुमचं 60 किलोमीटर आणि टोटल वेळ किती लागला? 5 तास. म्हणजेच उत्तर किती आहे तुमचं? 12. 12 लिहून घ्या. हे सूत्र आहे त्याचं सरासरी काढण्याचं. आपण फक्त काय केलं, पहिल्या 20 किलोमीटरला 2 तास गेले. आता नंतरचे 20 आणि हे 20 एकदाच कॉमन काढून घेतलं, कारण हे भाग जात नव्हता. कारण आपल्याकडे उत्तर जे काही आहे हे पॉइंट मध्ये आलं असतं. मग पॉइंट मध्ये न काढता आपण काय केलं, त्याला अपूर्णांकामध्येच ठेवलं. याला कितनं भाग दिला? 4 न. 4 25, 4 त्रिक 12. याला कितनं दिला? 5 न. आणि दोघांचा बेस कॉमन झाला अपूर्णांकात एकदाच. दोघांची बेरीज केली 9. 9 भागिले 3 म्हणजे 3 तास. म्हणजे इथे किती आलं? 3 तास आणि हे 2 तास. म्हणजे टोटल किती तास लागले तुम्हाला? 5 तास. टोटल अंतर किती होतं? 60. ठीक आहे, या पद्धतीने आपण त्याला सॉल्व्ह केलं. पुढचा प्रश्न, 36 ही संख्या 5 वेळा गुणाकारात मांडून गुणाकार केल्यास एकक स्थानचा अंक कोणता? बघा इथे 36 गुणाकारात 36 गुणाकारात 36 गुणाकारामध्ये 36 गुणाकारामध्ये 36. बरं, 6 गुणिले 6 36, 6 गुणिले 6 36 गुणाकारात 6. बरं, 6 गुणिले 6 36 गुणाकारात 6. 6 गुणिले 6 म्हणजे एकक स्थानचा अंक कोणता येतो? 6. आणि एक नेहमी लक्षात ठेवायचं, जेव्हा हा 6 येतो तेव्हा कितीही वेळा गुणाकार केला तर 6 साठी अंक किती असतो? 6च असतो, हे लक्षात ठेवा. जसं 5 चा किती वेळा गुणाकार केला तर 5च, 1 चा किती वेळा गुणाकार केला 1च, 0 चा किती वेळा गुणाकार केला तर 0. तसं 6 ही संख्या कितीही वेळा गुणाकारात मांडली तर अंक शेवटी किती येणार तुमचा? 6च अंक येणार, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, mn np. आता इथं दिलं m, इथं n, इथं किती आहे? 5 जसे 9. बर, इथं किती आहे? ओके, मी डायरेक्ट लिहितो इथं p. हे किती आहे? 6 जसे 5. आता एक नेहमी लक्षात ठेवा, ह्या जेव्हा तुम्हाला असं MNP विचारलं जातं किंवा ABCD विचारलं जातं किंवा काही विचारलं जाईल, 3 व्यक्ती असतील असं,
तर अशा वेळी एक नेहमी लक्षात ठेवायचं की आपल्याला इथे सोडत असताना काय करायचं ते लक्षात घ्या. इथे सोडवत असताना तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की ह्या रिकाम्या जागा ज्या राहतात वरती तिथे साईडचा अंक टाकून द्यायचा. इथे किती टाकायचा 9, इथे किती टाकायचा 6. झालं, दोघांचा गुणाकार करायचा. 6 पंचे 30, 9 सकी 54 आणि इथं 9 पाचे 45. झालं, याला 3 न भाग जातो, याचा भाग जाईल 10 वेळा, याचा भाग जाईल 18 वेळा आणि याचा भाग जाईल 15 वेळा. म्हणजे 10, 18 आणि 15 हा जो काही दिसतो पर्याय, तो पर्याय आपल्याला सांगतो. तर या पद्धतीने आपण हे 27 प्रश्न घेतले होते. काही प्रश्नामध्ये अडचण आल्यास तुम्ही आम्हाला संपर्क करू शकतात, लक्षात घ्या. आमचा संपर्क क्रमांक जो आहे तो आहे 9405 82 87 42. याची तुम्हाला पीपीटी जी काही आहे, पीडीएफ वगैरे काय जे असेल हे तुम्हाला पाठवून दिलं जाईल. तसेच आपल्याकडे ऑनलाईन बॅचेस पण चालू होणार आहेत. ह्या ऑनलाईन बॅचेसचाही तुम्हाला काय करता येईल, रजिस्ट्रेशन करता येईल. ठीक आहे. तसेच आपल्याकडे जवळपास 5000 पेक्षा जास्त प्रश्न आहेत पीडीएफ मध्ये. तर तुम्हाला ते पीडीएफ किंवा क्वेश्चन्सचं अपडेट मिळण्यासाठी तुम्हाला आमचं भारती अकॅडमी नावाचं जे काही चॅनल आहे यूट्यूबचं, हे जॉईन करायचं आहे. ज्यावरून आम्ही हे प्रश्न तुम्हाला काय करणार आहोत, अतिसंभाव्य प्रश्न आहेत, हे सगळे प्रश्न पेपरला येणारे आहेत. हे सगळे प्रश्न आपण काय करतो इथं यामध्ये घेत आहोत. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडलाच असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.